सर हाँ त्याच्या पाठीमागं कोण होते यासोबतच प्रत्येक वेळी तर पोलीस स्वतः तिथं लोकांना काढता आहेत. त्याला पाहायला मिळाले अधिकारी आहेत तिथं. संकेतला बोलो ये रुतीस बूम ये बूम घ्या हे अबा आला बा अंकुश अबा इकडे आला बघ तू बघ का भावांनो तुम्ही आणता ते बघा हा मला हरवला ना काय हॅलो मला फोन त्याला मिळणार आहे बाहेर तिला गेटवर चार शिकवाले बोलो रे पोरी चार शिकवायला आले त्या सुशांत अरे इथे ये. अपेक्षा होती यामध्ये कोणीतरी लक्ष्मण सुशांत हो सुशांत सर अरे भाई तिकडे पण पळतो इथे पण पळतो पळवायला जरा सांग सतीश हो एकदा सेट नाही पोलीस बाहेर हलवू नको हो साहेब हो सर पुढे घ्या साहेब कुठे जाऊ घरी जाऊ कुठे जाऊ मी
कुठे इकडे आहेत काही त्या साईडला नाही इकडे कशी आहे काय मी जाणार नाही इथून नाही तर घरी जाणार H9 लगा दिया बंदे की फ्रेम मिला आपको H9 लगा दिया तुला बनाय काय मी दुसऱ्याचा म्हणून घेतलाय दुसऱ्याचा म्हणून सलमान खान हे इथं उभं राहून लाईव्ह काय हॅलो ओय ओ हे डॉगी बी गेले विचार लाईव्ह वगैरे माझ्याकडे आहे ये भाई ये मी सांगत थोडं आतमध्ये राहा यांना हा बाहेर झालो मी मागे या चल सोबत मला जायला सांगितलं गाडी काय अरे घुम दे काय बोल तिकडे जा आलोय बाबा हे जागा ठेवलं का माझी इथे कुठे चालले कुठे नाही तुम्ही हे बघा परत एकदा संकेत काय होगी कशी आहेस तू बरी आहेस ना अंबोली लागून लागते तुझं अरे बाप रे आता माझा ताप तुमच्या मला असंही ताप झाला असं ताप नाही हाईट ना खूप आहे कमी करू अरे नाही कमी आहे म्हणजे ठीक आहे फारच काम दाखवतो
अजून थोडी पाहिजे. हा लिटिल जॉनसन तुझं त्यातून काय आज कसं हे ना सलमान खान आणि संजय दत्त तू आता मुद्दा सांगतोय हे बरं केलं रे. रिच्युअल टेन्शन नाही. हे बरं केलं ना. अरे इथे पाठी राहिलो तर एवढे पुढे राहिलो तर काय अरे मागच्या ह्याच्यात उभा येतं एवढा खर्च पुढच्या पदाला गेलो तर काय होईल. मध्येच एक वाक्य दाखवतोय 20 वर्ष ज्या निकालानं संपूर्ण राज्यात एक राजकीय वर्तुळात एक मोठं मराठी होतं त्यातली कोर्टातली A to Z इन्साईट स्टोरी आपण संकेतून ऐकलं अजून एक महत्वाचं मारिया यांची साक्ष नोंदवली गेली का तिसरा महत्वाचा मुद्दा पद्मसिंह पाटील या तिन्ही काय कोणत्या बाजूने सगळ्यांची सर्वांची मग निकाल लागला नाही वाटते होम झालीच्या बाजूने निर्दोष मुक्तता झाली म्हणजे आरोपी सुटले नव्हे त्यांची झाली निर्दोष त्यांनी फायनल केली फिरवणार आपल्याला शॉट देणार. तर या गाडी वळतो की नाही वळू ते विजय जातील ना. घाबरला मराठी लढायचं होतं याबद्दल कारण काय 20 वर्ष ना खूप मोठा काळ असतो 20 वर्षाची वाट बघून त्याचा सलग फॉलोअप केली जसं आता आपण 20-22 वर्षांपासून स्वतः होता हा सगळा टेक्निकल ही गाडी कशाला म्हटलं यार पाठी गेली गाड्या लावून नाही द्यायच्या मग घुसायचं आतमध्ये नेली गाडी त्या गेटला गिरीश गेला कोण गेला गिरीश
जो आहे तो संशयाचा फायदा घेत पद्मसिंह पाटील तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं जी साक्ष नोंदवण्यात आली, तुम्ही यावरती काही अभ्यास केला होता का? म्हणजे ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्या संदर्भात. हा, आम्ही केस सगळे साक्षीदार पुरावे सगळ्या असताना देखील जर आज असा निकाल पूर्ण खोटा ठरविला जातो खूप वाईट परिस्थिती आहे. कारण सत्ता आणि पैसा त्याच्यापुढे काही शान पण चलत नाही, पण ज्या गोष्टी आता तुम्ही म्हणताय सत्ता पैसा, परंतु आता सत्तेत जाण्यासाठीच हा संपूर्ण 8 तास म्हणजे संपूर्ण आजचा दिवस उजाडला होता असं म्हणायचं होतं. नाही. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही सत्तेत जाण्याचा याचा त्याचा. आम्ही फक्त कोणत्या संदर्भात आम्ही लक्ष ठेवून होतो आणि आमचा आणि त्याचा काही संबंध नाही. पद्मसिंह पाटलांवरती जे काही आरोप करण्यात आले ते आता अशा पद्धतीने बिनविरोध कशा पद्धतीने म्हणजे कोणतेही त्यांच्यावरती कुठलाच आरोप झालेला नाहीये सिद्ध असं करून ते सुटलेले आहेत, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे? असं आहे की सत्ता आणि पैसा त्याच्यापुढे काही सांगतो आम्ही लढा देऊ शकतो. पुढची भूमिका काय असणार आहे? लढा देऊ शकतो. मला पवनराजे निंबाळकरांची आपण सुयश सहाय्यक राहिलेला निर्दोष सुटका झालेली आहे पूर्ण 909 आरोपी. काय दुर्दैवी निकालायचं काय ते आपण काय म्हणजे सांगू शकत नाही. चला म्हणजे आज खूप वाईट परिस्थिती आहे. काय आपण शब्दात सांगू शकत नाही काय आमच्या परिस्थिती आहे. काय आज ग्रामीण भागातले जी लोक या निकालाकडे तट लावून होते का खूप वाईट परिस्थिती आहे साहेब. खूप वाईट आहे. 100% अन्याय साहेब. काय खूप अन्याय साहेब. काही सुद्धा त्रुटी नाही साहेब. पूर्ण सत्ता आणि पैशाचा निकाल आहे. काय छान पण चलत नाही साहेब सत्य आणि पैशाचं. काय साहेब आमचा सगळा आमचा निकाल सगळ्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले माफीचा साक्षीदार आहे याच्यामध्ये. त्याचाही जर तुम्ही जर म्हणजे असं ग्राह्य धरत नाही तर आम्ही काय समजावं साहेब. माफीचा साक्षीदार आहे सगळं आहे याच्यामध्ये. पण काही बाजू मांडण्यात त्रुटी राहिल्या असं वाटतं. काय आम्हाला काय वाटत नाही साहेब. फक्त आम्ही सांगतो की सत्ता आणि पैसा याच्या पुढे शान पण चलत नाही. आज आम्हाला दिसून आले साहेब. न्यायव्यवस्था विश्वास उडला साहेब. ओमराजेंची काय प्रतिक्रिया होती? आता दादा सांगतील तुम्हाला. धन्यवाद. आपल्याबरोबर आहे